हॅलो ताई, हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन भैया. पण तुम्हाला यायला एवढा उशीर कस का झाला? अरे ताई, आमच्या दुईला पण साहेबांनी लवकर सुट्टी दिली नाही. मग ताई, तू आई बाबाकडे का नाही गेली? तू इथंच कस काय? नाही भैया, असंच. पण तुम्ही दोघं बाहेर कोण थांबलात? आतमध्ये या ना. दादा, तईला काय झालं असं? तई एवढी नाराज कस काय? काय माहिती यार, तरी पण आपण इथं आलो. चल बरं आपण जाऊन. दाजी, काय चाललं? तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण कवाची उभा राहिली तू इथं? तो भाऊ किती लांबून आलेत, त्याला काही चहा पाण्याचं बघ ना. बरं सासूबाई, लगेच आणते. अरे ताई थांब ना, तुला तर माहिती ना आधी आम्ही राखी बांधल्याशिवाय काही चहा पाणी काही घेत नाही म्हणून. तू इथंच बस. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला जेवणामध्ये मग पुरी भाजी बनवायची का डाळ बट्ट्या बनवायच्या? हा त्या जेवणाचं काय नाही एवढं. जे ताई बनतील तेच खाऊ आम्ही दोघं. हा, जेवणाचं काय होऊन जाईल. बरं ताई ते जाऊ दे. मग तू गावाकडे कोण नाही गेली मोठ्या दादाला राखी बांधायला? नाही राहू, मी गेलेच नाही. खोटं कशाला बोलती? अरे मीच नाही पाठवलं हिला. इकून जाती सायमन घेऊन, आमचेच पैसे जातात आणि तिकून काय आणती? आणती किती? 100-200 रुपये. तिला म्हणलं ह्या वेळेस 10-12 हजार आणले तरच जायचं, नाहीतर जायचं नाही. आता त्या आई खरं बोलती. ती जर गावाकडे गेली ना, फक्त 100-200 रुपये आणती. ताई, तू दादाला फोन केला होता, तर दादा काही म्हणलं नाही का तुला? भैया, मी दादाला फोन लावला होता. तो म्हणला मला 10,000 महिना आहे, माझंच मला भाग आणा. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला ह्यावेळेस गावाकडे जायचं नाही. हा ताई जाऊ दे. आता तू एक काम कर, ताट घेऊन ये आणि आमच्या दोघाला राखी बांध ना. हा ताई. ठीक आहे भैया.